नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी बनवते अस्सल खानदेशी उडीद डाळीचे वडे। यासाठी मी 2 वाटी डाळ घेतलेली आहे, पांढरी उडदाची डाळ। ती स्वच्छ धुवून घेतली आहे 3 पाण्याने आणि अशा प्रकारे त्याला भिजत घालते 5 तासांसाठी। डाळ मी पाण्यातून काढून घेतली आहे, याचं थोडं पाणी आपल्याला निथळू द्यायचं आहे। डाळ हलकीशी ड्राय झाल्यानंतर याला थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घ्यायची आहे। पाणी न घालता वाटायची आहे। पाण्याची अगदीच गरज वाटली तर तुम्ही छोटा 1 चमचा किंवा 2 चमचा पाणी यामध्ये वापरू शकता। अशा प्रकारे ही डाळ वाटून घ्यायची आहे। फार जाडही ठेवायची नाहीये। मी पूर्ण डाळ वाटून घेतलेली आहे। हे वडे चवीला अप्रतिम लागतात, नक्की ट्राय करा। यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेलं आहे 25 ते 30 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडंसं आलं आणि काही लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता सुद्धा मी घेतलेला आहे। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामधनं आपण वाटून घेणार आहोत। अशा प्रकारे मी सर्व मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे। आता जे डाळ आपण वाटलेली आहे त्यामध्ये जिरेपूड घालते अर्धा चमचा धनेपूड सुद्धा घालायची आहे आणि यामध्ये थोडीशी हळद घालते आणि मिक्सरमधनं जे मिरचीचं सारण आपण बनवलेलं होतं, पेस्ट बनवलेली होती ती घालायची आहे। चवीपुरता मीठ घालायचं आहे। थोडासा सोडा घालायचा आहे, खाता सोडा ज्याला आपण म्हणतो। आणि यामध्ये मी कढीपत्त्याची पानं सुद्धा कापून ऍड केलेली आहे। तुम्हाला नसेल टाकायचे तर तुम्ही स्किप करू शकता, पण टाकली तर चव खूप छान येते। आणि यावर कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि याला व्यवस्थित एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे असं जेवढं फेटाल तुम्ही तेवढंच वडे खूप टेस्टी होतात, वरून क्रिस्पी होतात आणि आतून अगदी सॉफ्ट असतात। खूप छान टेस्ट असते। वड्यांमध्ये मीठ अगदी परफेक्ट असलं तर वडे खूप छान टम्म फुगलेले असतात। मी इथं तेलाची पिशवी घेतलेली आहे पॅकेट, तुम्ही याच्याऐवजी दुधाचं पॅकेट सुद्धा वापरू शकता। सारण मी अर्ध बाजूला काढून ठेवलेलं होतं, कारण वडे म्हटलं का आमच्या घरी अजिबात वड्यांचं पीठ उरत नाही। यातले छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हे पॅकेटवर थापून घ्यायचे आहेत वडे। कोणी कोणी वड्यांच्या सेंटरला होल सुद्धा करतात। तेल मी गरम करायला आधीच ठेवलेलं होतं, सो वडे तळताना मंद आचेवरच तळायचे आहेत। आता यावर हलका हलका तेल सोडायचं आहे अशा प्रकारे। मिठाचं प्रमाण योग्य असेल तर वडे छान टम्म फुगतात। पितृपक्षामध्ये हे वडे केले जातात। रेसिपी नक्की ट्राय करा, इझी आहे आणि चवीला अप्रतिम आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।